कालपासून तृतीय तपोत्सव सोहळा हा पुण्यात पर्वामध्ये आला. एक विशेष आहे, दुग्ध सरकार योग म्हणायला हरकत नाही. 144 वर्ष कुंभमेळ्याला झालेले 12 तप. किती? 12 तप. 12 वर्षाचा एक तप. असे 12 वर्ष झाले तेव्हा 144 वेळानं महाकुंभ पर्व प्रयागराज या ठिकाणी आज संत योगी ऋषी मुनी सर्व व्याप्त झाले पूर्ण विश्वातले. अमेरिका पासून इंग्लंड मधले काय, त्याच्यात आम्ही या दुर्जन मध्ये पाहिलं हे कुंभमेळा पाहायला आलेले आहे. म्हणजे एवढी भारतीय संस्कृतीचा प्रभाव जगावर पडला हे बोलायला हरकत नाही. पूर्ण जगावर या भारतीय संस्कृतीचा प्रभाव का पडतो आहे? कारण पूर्ण पिंड आणि ब्रह्मांडाचं तत्वज्ञान मानव कल्याण साध्य करण्याचं कार्य हे पूर्ण विश्वाची नाभी म्हणजे मुख्य ठिकाण, जन्माची ती मूळ आहे. हे पूर्ण विश्वाची नाभी ही भारत भूमी. आणि या भारत भूमीमध्ये अनेक योगी संत ऋषी मुनी एवढंच नव्हे तर पूर्ण विश्वावर परिवर्तन करण्याची क्षमता ज्या अधर्माला लयाला नेण्यासाठी आणि धर्म संस्थापनार्थाय जे गीतेमध्ये सांगितलं ते धर्म संस्थापनार्थाय जे गीतेमध्ये भगवान गोपाळ कृष्णाने सांगितलं त्यासाठी 10 अवतार घेतले. अत्याचार अनाचार हे सर्व नष्ट करण्याकरता 10 अवतार घेतले. आता कलीचा अवतार. आता कोणाचा? कली. हो, कली हुशारी तेवढीच आहे, कली प्रगतिशील आहे आणि कली विनाशकाल विपरीत बुद्धीकडे बी नेऊ शकते. लक्षात घ्या, ही कळलावी. कली म्हणजे कळलावी आणि ही कलियुगाची आपण म्हणतो. पण आज विश्वाला गरज आहे सिद्धांत स्वरूप तत्वज्ञानाची. आणि ते तत्वज्ञान माझ्या सर्वसामान्यापर्यंत जात पोचत नाही. ग्रंथ संत वेदांत सर्व त्या परमात्म्याचं वर्णन करतात तरी कळते पण वळत नाही. त्याला कारण काय? याला कारण पाहिजे संत कृपा झाली इमारत. सद्गुरू आणि संत कृपा पाहिजे. सद्गुरू म्हणजे हाडामासाचा. मी सद्गुरू आहे कधी स्वतःला म्हणलेलं नाही. मी त्याचा सेवक आहो, दास आहो. त्या परमात्म्याचं अनुसंधान सद्गुरू माऊलीची जी इच्छाशक्ती आहे की सर्वसामान्याचा उद्धार व्हावा या दृष्टीनं या अधिष्ठानी या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि अखंड सेवा व्रत 36 वर्षापासून इथे अखंड ज्ञान यज्ञ म्हणायला हरकत नाही. ज्ञान यज्ञ. आणि या ज्ञान यज्ञात अनंत जे काही संतांचे संस्कार यातून सद्गुरूचा आपला संस्कार त्यातून अनेक घरं इथे बसून आहे. प्रपंच आणि परमार्थाची साधना सद्गुरू भगवंताने दिलेली आहे. अनेकांचा उद्धार या सांप्रदायिक कार्यामध्ये झालेला आहे. कितीतरी लोक व्यसनमुक्त झालेले आहे. हा विकल्पापासून दूर आहे, अविचारापासून दूर आहे आणि त्यातून मन परिवर्तन घडवण्याचं कार्य हे व्यासपीठ करते. व्यासपीठ नाही तर परिवर्तन होऊ शकत नाही. हो, म्हणून त्याची वेळ आता आलेली आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. त्याप्रमाणे भगवान गोपाळ कृष्णाने सांगितलं
हे युगायुगापासून चालू आहे. म्हणून योगेश्वर भगवान गोपाल कृष्ण हे जगद्गुरु आहे. कोण आहे? भारताचे नाही, जगद्गुरु. म्हणून ज्ञानदेवानं सांगितलं आता विश्वात्मके देवी विश्वाला उद्देशून बोलणारे ज्ञानदेव, विश्वाला उद्देशून बोलणारे आजच्या नंतरच्या काळातले स्वामी विवेकानंद, शून्यातून विश्व ज्यांनी साकार केलं असे स्वामी विवेकानंद पूर्ण जगामध्ये या भारतीय अध्यात्म तत्वाचा प्रभाव कायम आहे, आजही आहे. आणि विश्वालाही आता कळलं लागलं की हे सर्व कुठं घडत आहे. धर्म संस्थापना हे संस्थापना कुठं आहे? ही आपल्या भारत भूमी आहे, ही पुण्यभूमी आहे, ही संत भूमी आहे. आणि या भूमीत आपण जन्म घेतला, आपण भाग्यवंत आहे. आणि भगवंत माऊलीची इच्छा सगळ्यापर्यंत हे प्रसार प्रचार तत्वज्ञान आत्मज्ञान पोचलं पाहिजे, यासाठी व्यासपीठ सुरू झालेलं आहे. अधिष्ठान लोणी प्रत्येक पौर्णिमेला 12 ते 3 टाइम दिवसाचा. लक्षात घ्या. कोणी म्हणाल मला माहित नाही, मला आठवण नाही, पण पक्की खुणगाड माना. भाम या अधिष्ठानी प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार टाइम 11ला सुरू होते तर 3 पर्यंत अन्नदान ज्ञानदान दोन्ही कार्य 12 मास या व्यासपीठावर होत आहे. हे आजच्या काळात हे चालवणं चातुर्मास करणं सोपं आहे, पण 12 मास नेहमी करता हे उधड उचललं. उधड देह जाओ अथवा राहू पांडुरंगी या ध्येयाला अनुसरून आज ही भक्ती बहिर्मुख आहे, ती भक्ती अंतर्मुख झाली पाहिजे, यासाठी हे व्यासपीठ आहे. बहिर्मुख भक्तीला मायाजाळात भटकले काही जण. लक्षात घ्या. सिद्धांत स्वरूप भक्ती, वास्तविक भक्ती ही अंतर्मुख झाल्याशिवाय काही साध्य होत नाही. तुझे आहे तुझं पाशी, परंतु जागा मात्र कोणी सोडवण करू शकत नाही. सद्गुरु कृपा संत कृपा झाली, त्याप्रमाणे भक्तानं शिरोधार्य आज्ञा पाळली शिरोधार्यातून, तर त्याचा लाभ त्याला झाल्याशिवाय राहणार नाही. अशी हमी भगवंत अध्यात्म अनुसंधान शक्तीपीठ संस्थान राजा भाम. घडीभर इतर थांब, जाऊ नको लांब. हो, हे राजा भाम. या भामला आपण व्यासपीठ सद्गुरूंच्या कृपेनं झालं. संत कृपा झाली, इमारत फळा. आणि संत काही मर्यादित नसतात, समाजापुरते नाही किंवा गावापुरते नाही, तर त्याची अमर्याद शक्ती या विश्वावर कार्य करत आहे. लक्षात घ्या. फक्त ओळखणारा पाहिजे पारखी. आपण वरपांगी भक्ती करा, पण अंतरंगामध्ये रंगा. कुठं रंगाचे? अंतरंग. कारण ईश्वराचं भगवंताचं सत्य अस्तित्वाचं अनुष्ठान नाभिस्थान, हृदयस्थान आणि मस्तिष्क, 3 ठिकाणी 3 आहे. 3 जण कारभार पाहणार. हो, हे 3 जण आजही कार्यरत आहे. फक्त तुम्ही काय म्हणता? वर पाहता. वर काय? अरे 5 तत्व इथं आले. सूर्य तर तेज इथं आलं, वायू तत्वातून श्वास इथे आला, नाद ब्रह्मातून ज्ञान इथं आलं, अन्न आणि पाण्यातून हा देह उभा झाला. आणि या 5 तत्वाचा मेळ बसल्यानंतर मेळावा तयार झाला. काय तयार? कुंभमेळा तिकडे आहे, आपल्या इथं कोणता मेळावा बसला? गोपाळाचा मेळा जमला.
बसलेला आहे, पण तरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कालपासून कार्यक्रम चालू आहे. हो, हा जरा चलबी चलवा लागली. एक नाम संकीर्तन करू. गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण भगवान की जय. सद्गुरु भगवंत महाराज की जय. परमहंस हरि महाराज की जय. सिद्धाचार्य महाराज की जय. साक्षी भगवंत महाराज की जय. ज्या मलकोजी माऊलीच्या चरणी आलो, भगवंत आलेला आहे. त्यांची या गावाला जी काही शक्ती नांदत आहे, त्या मलकोजीचं नाव आपण घेतलंच पाहिजे. संत मलकोजी महाराज की जय. ज्या जगदंबेची शक्ती, ज्या सेवालाल महाराजांनी पूर्ण परिसरामध्ये त्यांचा प्रभाव आहे जगदंबेचा, त्या प्रती संत सेवालाल महाराज की जय. जे ज्ञान पिंड ब्रह्मांडाचं तत्वज्ञान मानणारे नाथपंथ अवधूत भगवान की जय. त्याचप्रमाणे संत गजानन महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. भगवान साई महाराज की जय. समर्थ कोटी महाराज की जय. राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. भगवान गौतम बुद्ध की जय. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वते भजे हर हर महादेव. देव दत्त. मानवता धर्म की जय. भारत माता की जय. तुम्ही म्हणाला तर काही जय जयकार चालू आहे. काला रायला घ्यावं आणि हे चालले आदर उडत. मी उडून नाही जात. हो, काला थोडक्या स्वरूपात आपल्याला स्वागत करायचं. आणि काला म्हणजे काय? काला म्हणजे अनेक वस्तू एका ठिकाणी येणे, अनेक वस्तू एका ठिकाणी येणे. त्या कालाच्या गंधामध्ये आपण पाहिलं, गोपाल कृष्णानं तो काला सादर केला, संतांनी तो काला सादर केला. तो वाळवंटामध्ये पंढरपूरच्या, आणि तो काला गोपिका सोबत केला, गोपाळांच्या मेळ्यात केला तो काला. आणि तोच काला कुठे खरा खरा गोपाल काला कुठे? खरा गोपाल काला आपल्या डोक्यात पुढे मस्तका. कारण कानाला काही काही गेला अंदर मस्तकात बसलं.
काही गाड्या निंदा हे कुठून गेल्या, हे कुठे गेल्या इथं. डोळ्यानं इकडे जे पाहिलं संशयास्पद किंवा द्वेष भावनेनं या डोळ्यानं पाहिलं, हे द्वेष भावना कुठून चालली, कुठं चालली, हे इकडेच चाललं सगळं. आणि इकडे या मुखातून झिंगे, मासे, बकरी, कोंबडी सगळं मसनवटी या ठिकाणी झाली. मुर्दे कुठं काढते, सगळे मुर्दे कुठं चालले, इथं वसन फुटी म्हणतो आपण गावरानी भाग, स्मशानभूमी इथं तयार झाली. आणि कुठं कुठं नाचते, विनाशकाल विपरीत बुद्धी. म्हणून चित्त शुद्धी झाल्याशिवाय विपरीत बुद्धी नष्ट होणार नाही. चित्ताची स्थिरता, चित्त शुद्धी, ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. आणि जो प्रत्यक्ष कृती करेल तो सिद्ध होईल. सिद्ध, शुद्ध आणि सिद्ध दोन्ही गोष्टी आहेत. हा काला इथंच झाला, इथंच झाला. आणि यामध्ये अनेक स्वभावाचे लोक एकत्रित आले. या मंचामध्ये काही तिखट स्वभावाचे, नाकावर माशी बसत नाही तमगुणी, आणि काही गोड गोड बोलून आवडा देऊन गवळा काढणारे याच समज. हो, आणि काही आंबट चिंबट गोष्टीत मजा घेणारे, याचं असं तसं, तसं त्याचं तसं. अरे तो कसं पाहिलं पहिले, हा आंबट गोष्टी नुसत्या आंबटही त्याच्यात कांद्या आणि तिखट मिरची त्याच्यात है की नाही, आणि गोड गोड बोल नाही, गोडही त्याच्यात. आणि त्याच्यात हे सर्व पदार्थ येऊन पडले म्हणजे काय, हे आपली प्रवृत्ती आहे. या मनामध्ये कालवा कालव चालू आहे, कालवा कालव. या मनातला कालवा कालव शुद्ध करायचा आहे, काला गोड करून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी भगवान योगेश्वर, भगवान गोपाल कृष्णाला गोपिकांना भक्ती आहे. गोपिकांना बरेच लोक गैरसमज करतात. भगवान गोपाल कृष्ण 16,000 बायका भोगल्या तरी ब्रह्मचारी. अरे तुम्हाला तत्वज्ञान समजलंच नाही. आणि भगवान गोपाल कृष्णाला अरे हक्काच्या 8 बायका होत्या. किती? 8 बायका भगवान गोपाल कृष्णाला. ते अष्टसिद्धी भगवान गोपाल कृष्णाला होती. 8 बायका म्हणजे समजलं, अष्टसिद्धी. तुम्ही म्हणसाल ते हाडामासाच्या, हे हाडामासाचा इतिहास नाहीये. आणि अष्टांग योग यातूनच श्रद्धे झालेला आहे. आणि नवविधा भक्ती यातूनच संतांनी सांगितली. असा अप्रतिम काला गोपाल कृष्णाचा हा पोह्याचा काळ. या समाजात तिखट, आंबट, तुरट, खारट हे सगळ्या चवी कुठे जिव्हा. गोडे बोलते हे, खडे करते हे, बनवा बनवी करते हे, पाहून घ्या. आणि काही खाल्लं, साखर घेतली तर पटकन सांगते गोड, काय आहे म्हणते गोड. मिरची घेतली तर काय सांगते, आवाज येत नाही, ते सांगूनच टाकते तिखट आहे ना, आहे की नाही, तिची छत्री आहे. आणि आंबट जर घेतला ते हेच सांगते. म्हणजे सगळ्या चवी कुठे आले लक्षात आलं. आणि भजन कोण म्हणते, म्हणजे सगळं इथं आलेलं आहे. हे देवाचं द्वार होय नाही, हे देवाचं द्वार नाही. या हे दरवाजा भगवान गोपाल कृष्णानं तुम्हाला भुलवण्यासाठी हे दरवाजे आहे सगळे हे. मग खरा दरवाजा भगवान गोपाल कृष्ण घरातच आहे. कुठे आहे? आपल्या घरात. कोण्या घरात? देहरूपी घर. या देहरूपी घरात तुमच्या प्रत्येकाच्या घरची गोष्ट सांगायला लागली. माझ्या नाही, प्रत्येकाच्या प्रकृतीमध्ये वास करणारा तो चैतन्य स्वरूप असणारा तो योगेश्वर, तो योग द्यायला तयार आहे.
पण आपण भोगामध्ये व्यस्त आहोत, भोगामध्ये व्यस्त झालो. पण योग आपण अजूनही मन आणि बुद्धी, चित्त, अंतःकरण आणि आत्मा, जीव आणि शिवाचा समन्वय साध्य झाला नाही. आणि हे सर्व काला या जिभेत आहे. आणि या जिभेने चांगलं होते, या जिभेनं वाईटही होते. पण हे जीभ हलवते कोण? हे जीभ बोलते का स्वतः? या जिभेला बोलविता धनी वेगळाच आहे आणि ते बसल्यावर, आणि तो आपला कर्म खेळ करत आहे. पण आपल्या लक्षातच येत नाही. आणि तो कृष्ण घरात येतो, जातो, फिरतो. प्रवचन नाही करायचं आहे, कालाच करायचं आहे. म्हणून सर्व एक रूप होणे, समरस होणे, समरस होणे, एक रूप होणे, त्याला काला म्हणतात. देहभाव विसरणे याला म्हणतात काला. प्रवृत्तीची निवृत्ती होणे याला म्हणतात काला. लक्षात घ्या काय बोलतो ते. आणि सगुण, सगुणाचं अस्तित्व हे निर्गुणातून आलेलं आहे. सर्व हे सगुण आणि निर्गुण याचा समन्वय साधणे म्हणजे काला. आणि या जीवानं संकल्प करून विश्वव्यापी विश्वनाथाला शरण जाणे, त्याच्या ठिकाणी समर्पित होणे याला म्हणतात काला. हे काला हे करतो खाऊन मोकळा होतो असं नाही. खरा काला हा गोपाळाचा मेळा आहे. कुंभमेळा तिकडे आहे, आज धामला गोपाळ काला मेळा बसलेला आहे. ह्या गोपिका, हे गोपाळ, सगळे गोपिका गोपाळ त्याच्या घरात आहे. आणि या मिरवणुकीमध्ये हरिपाठवाले, भजनावाले सगळ्याचं नाव येत नाही. पण आज देवभाव, देवभाव विसरले, अंतरंगात रंगले आणि देवभाव हरवले. आणि त्या नाम संकीर्तनामध्ये समरस झाले. हा आहे काला. आणि त्या काल्याचा आस्वाद, रुची आपण अंतर्मुखाने घ्या लागते, बहिर्मुखाने. बोले अंतर्मुख, आपलं देवाचं मुख अंदर आहे, त्याच्या तोंडात काला घालायचा आहे. आपल्या मुखात घेतला, पण देवाच्या मुखात काला उलट्या रस्त्याने जायला लागते, तेव्हा ते काला खाते गोपाल कृष्ण. आणि तो रस्ता भगवंत माऊलीनं आम्हाला दाखवला. म्हणून मी एवढा ठासून बोलतो, हे काही पोपटपंची नव्हे. म्हणून सांगावं असं वाटते, गोपाळाचा मेळा जमला, गोपाळाचा मेळा जमला. गोड करू गोपाल काला, आई गो गोड करू गोपाळ काला. गोपाल काला गोड कोणाच्या, गोपाल कृष्णाच्या होत नाही. आणि तो आज माझ्या हृदयात, माझ्या मस्तिष्कात, माझ्या मनाला मोहून घेतलेला आहे. असा योगेश्वर चैतन्य स्वरूप असणारा हा कृष्ण. कृष्ण म्हणजे चैतन्य. गोड करू गोपाल काला, करू गोपाळ काला, बाई आला ग घरी आला ग, घरी आला ग. नंदाचा नांद लाला, बाई आला ग नंदाचा नांद लाला, बाई आला ग नंदाचा नांद लाला. बाळाचा मेळा जमला, गोपाळाचा मेळा जमला. गोड करू गोपाळ काला, तो बाई ग गोड करू गोपाळ काला, बाई आला ग हरी आला ग घरी आला ग. नंदाचा नांद लाला, बाई आला ग
नंदाचा नाम लाला बाई आला ग नंदाचा नाम लाला आठवा कृष्ण आठवा कृष्ण अवतारी आला आठवा कृष्ण अवतारी आला कृष्ण आठवा म्हणजे आठवण ठेवा आठवा नंबर नाही आठवा आणि प्रवृत्तीला आठवा आणि भगवंताचा भक्तिग्रंथ मनात साठवा आठवा कृष्ण अवतारी आला आठवा कृष्ण अवतारी आला कशा कविताला त्यांच्या गणितात आपल्याला प्रवचन करत आहे कशासाठी आला शासन करण्या शासन करना धर्माला केले कौशमला हार केले कौशमाला कोणाच्या मरणानं आनंद भेटत असते कोणी मेला तर बरं झालं नसते असंही बरं नाही कोणी मेला तर डोळ्याला पाणी येते लक्षात घ्या पण कौश मामा मेला की सगळी मथुरा नगरी गोकुळ नगरी आनंदानं फुलली म्हणजे किती अत्याचारी होता त्या अत्याचारी भगवान कृष्णानं अत्याचाराला नष्ट केलं केले कौश मामाला हार केले कौशमाला आनंदी आनंद झाला ग बाळे ग आनंद आनंद झाला गयाला ग हरी आला ग इथं हृदय नाभी कुंडलिनी मुलाधार चक्र सुषुम्ना नाडीतून घुसला आणि भ्रुकुटीमध्ये गेला आणि त्रिकुटीमध्ये खेळ केला बाई आला घरी आला लाला बाई आला ग नंदाचा नाम लाला बाई आला ग नंदाचा नाम लाला नाद ब्रह्म वेणू वेणूची ती वेणू अशी वाजवली ती वेणू हो रमेश भाऊ थांबा नाद ब्रह्म आदई बासरीचा स्वर गोपाल कृष्णाचा गोपाल कृष्णाचा प्रभाव लक्षात घ्या काऊन ऐकू जाते ना लोक नाद ऐकता वेणूचा राधेचा देह भाव हरपला राधेचा देह भाव हरपला सहस्र नारीला सुरवीने सहस्र नारीला हृदया मंदी साठला गवाई साठला प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रभू आहे त्या हनुमंतानं साक्षी दिली इथंच आहे कुठं जाऊ नका बाई आला ग हरी आला ग घरी आला ग
नंदाचा नांद नंदाचा नांद नंदाचा नांद नारी भोपणे भगवंत कसे ब्रह्मचारी ऐकून घ्या 16 सहस्त्र नाड्या शरीराला नारी म्हणजे नाडी लक्षात घ्या 16 सहस्त्र नाडी या शरीराला या मेंदूपासून इकडे आहे लक्षात घ्या 16 सहस्त्र नाडीमध्ये वाहणारी चेतना दायी शक्ती तो चैतन्य स्वरूप निर्गुण असणारा भगवंत या सगुणाला साकार करत आहे या रक्तातून धावत आहे हृदयातून ठोके देत आहे आणि नाद ब्रह्मरूपी आवाज आतूनच काढत आहे परापक्षांची मध्यम वैखरी ही पंचरी वाजवत आहे पण कोणाच्या लक्षात येत नाही 16 सहस्त्र नाडी या शरीराला आहे यातून चैतन्य प्रवाहित आहे आणि ते दिसत नाही तो आहे चित्त चोर चित्ताची चोरी करणारा आणि तो कोण आहे भगवान गोपाल कृष्ण आणि प्रत्यक्ष प्रकृतीला चालवतो आहे असा गोपाल कृष्ण आणि आपण बाहेर अर्थ लावू नये हे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान या पिंड आणि ब्रह्मांड पंचतत्वाला धरून आहे लक्षात घ्या आणि हे सहस्त्र नारी भोगून कृष्ण ब्रह्मचारी म्हणजे कृष्णानं सगुणाच्या दिसणाऱ्या यावर आसक्ती नाही दाखवली सगुणाला प्रकाशित केलं पण सगुणामध्ये त्यानं चेतना दिली आणि त्याला चेतना दिली याला भोगलं म्हणजे लक्षात घ्या या शरीराला आणि सगळं आहे कैसा योगी जाठाई जन्मला तो ठाव भोगी असे संत म्हणतात त्याप्रमाणे शास्त्र नारी म्हणजे नारी या नारी पावन झाल्या चैतन्यमय झाल्या आणि भगवंतानं त्यांना सोडवलं मोहदारातून आसक्तीतून अहंकारातून अज्ञानातून त्याला सोडवण्याचं कार्य भगवान गोपाल कृष्णाने केलेलं आहे मायाजाळातून सोडवण्याचं त्याप्रमाणे शासन केले शासन केले दुःशासनाला शासन केले दुःशासनाला दुष्ट बुद्धीच्या दुर्योधनाला बुद्धीच्या दुर्योधनाला भावा करिता धावून आला भावा करिता धावून आला वाचविले द्रौपदीला वाचविले द्रौपदीला हरियाला नंदाचा नाद हरियाला नंदाचा नाद नंदाचा नाद दुर्योधन दुःशासन कौरव म्हणजे कोण आहे हे आपली जे खूप प्रवृत्ती आहे ना वाईट विचार स्वतःच मान मानलं पाहिजे मी श्रेष्ठ हो आणि मला सर्व मिळालं पाहिजे पांडवाला एक तसोबारी सुईच्या लोकांवर बसणारही जमीन नाही द्यायची हे एवढीच्या आंधळी हा स्वार्थांतपणा कारण आंधळ्याची पोरं कशी होईल मोहांत लोभांत विषयांत हे सर्व आंधळ बनलेले आहे हे म्हणजे तिकडे नाही म्हणू लागलो जे चरित्र सांगायला लागलो नाही ही आपलीच गोष्ट चालली दुर्योधन कुठं आहे या मनात
आणि दुःशासन कुठं आहे? दुष्ट बुद्धीनं शासन करणारा हा दुःशासन तो कुठं आहे? आपल्या मनात दूरदृष्टिकोन ठेवून धनाची प्राप्ती करणारा दुर्योधन तो कुठं आहे? आपल्याच मनात. लक्षात आलं? हे आपल्याच ठाई हे सर्व काही युद्ध आहे. अविचार, कुविचार आणि सुविचार, प्रवृत्ती आणि निवृत्ती याची लढाई आहे. लक्षात घ्या. हे युद्ध प्रवृत्ती कौरवाची, निवृत्ती पांडवाची. पण भगवंतानं कोणाला साथ दिली? पांडवाला. पांडव किती लोक होते? कौरव किती? आजही पंच हे पांडव समजले जाते. 100 कौरवाला न्याय देणारे कोण आहे? पंच पांडव. पण आजही प्रभाव पाचच आहे आणि ते पंच या मनामध्ये आलेले आहे. ते पंच या प्रकृतीमध्ये आलेले आहे. पंचतत्वाची ही प्रकृती आहे. 5 तत्वाची प्रकृती म्हणजे द्रौपदी. लक्षात आलं? हे किती जणांची बायको? येले 5. किती नवरे आहे याले? 5. एक आई आहे आणि 4 नवरे आणि एक नवरा निर्गुण आहे, आकाश तत्व, त्याचं काही घेणं देणं नाही. पण 3 नवरे भारी आहे. 3 नवरे भारी आहे बरं. या प्रकृतीला 5 तत्वानं ही प्रकृती बनलेली आहे आणि यामध्ये भक्तिरूपी द्रौपदी अडकलेली आहे. आणि या भक्तिरूपी द्रौपदीला लक्षात आलं की मला 5ही नवरे साथ देत नाही. हे 5ही नवरे, हो 5ही नवरे मला डावावर मांडतात, जुगार खेळतात, माझी इज्जत तमाट्यावर ठेवतात. हे आजही चालू आहे या जगात. फक्त दृष्टी बदलावा, चष्म्याची दृष्टी दुरुस्त करता येते, पण मनाचा दृष्टिकोन बदलता येते. त्याने कोणताच चष्मा नाही, सद्गुरूंची कृपा असल्याची. त्याप्रमाणे हे 5ही नवरे असूनही पत्नीला रक्षण करू शकले नाही. अशा वेळी द्रौपदीनं धावा केला कोणाचा? योगेश्वर भगवान गोपाल कृष्णाचा. तिने पाहून घेतलं आणि आराधना केली. हे देवा गोविंदा माधवा, अरे माझं इथं कोणीच नाही, हा प्रपंच खोटा आहे, हा माझा प्रपंच खोटा आहे आणि परमेश्वर तू आहे. हे व्यर्थ आहे, हे नश्वर आहे. नाशवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ. सावधान. आता तरी सावध व्हा. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आणि द्रौपदीला वाचवणारे भगवान गोपाल कृष्ण धावून आले. आवाज बरोबर नाही, नाहीतर मी तेही म्हणून दाखवत होतो. भावनाथा पावा आता करते प्रार्थना. भावनाथा पावा आता करते प्रार्थना. भावना प्रभु भावना हरि भावना प्रभु भावना हरि दुष्ट दुर्योधन मला देतो यातना. आराधना केली प्रभूची. त्या प्रभू समयावर धावून आले. आणि हे याचा अर्थ समजला का? ही भक्ती रूपी द्रौपदी, संस्कृती नावाची ही द्रौपदी भक्तीमध्ये ठसलेली आहे. आणि ही संस्कृतीची अवहेलना करणारे आजच्या जगात आहे. हे धर्म संस्कृतीचं अपहरण करणारे आजही चालू आहे. बाई बस, खाली बस. आणि अपहरण चालू आहे, आजही चालू आहे. संस्कृतीची अवहेलना करणारे आजही या समाजात कमी नाही आहे.
आणि ते एकमेकाची पत गमावण्याच्या मार्गावर टपलेले असतात हे आजही समाजात आहे, लक्षात घ्या. आणि संस्कृतीचं हरण झालं पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे, यासाठी द्रौपदी म्हणजे संस्कृतीची भक्ती करणारी ही द्रौपदी आहे. आणि तिने जपलं भगवंताला, त्यावेळेला जप केला, आवाज दिला तो भगवंत द्रौपदीच्या ठिकाणी येऊन वस्त्र पुरवठा केला, अखंड वस्त्रदान केलं. ते वस्त्रदान कोणतं होईल माहित आहे? कोणतं आहे? किती वस्त्र बदलले या जीवाला? 184. आता कोणतं वस्त्र भेटलं? मानव जन्माचं. 184 कपडे टाकत टाकत फेरता आता नरजन्म भेटलेला आहे. याच्यातच सार्थक होणार आहे. म्हणून हे नरजन्माचा मध्ये माझं सार्थक व्हावं यासाठी भगवान गोपाल कृष्णानं गीता निर्माण केली. गीता म्हणून गोपाल बोललो, गोपाल कृष्ण भान नाही. त्याप्रमाणे ही गीता भगवान गोपाल कृष्णानं कुठे सांगितली हो? कुठे सांगितली? व्यासपीठात, मंदिरात? अरे युद्धाची भूमी, इकडे कौरव इकडे पांडव, मधात गुळगेश्वर भगवान गोपाल कृष्ण रथावर सारथी बनून आहे आणि पार्थाला उपदेश करण्याकरता ही गीता आलेली आहे. हे पार्थ म्हणजे माझं मन आहे आणि सारथी म्हणजे माझं चैतन्य आहे आणि सूत्रधार असून तो सारथी झाला. कोण? प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण सूत्रधार असून रथाचा सारथी झाला. रथ हा कोणिया पांडवाचा पडवीची कौरवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गौरवा, तुझ्या नामात रे गौरवा, तुझ्या नामात रे देवा, तुझ्या नामात एवढा गोडवा आहे, त्यानं ते तर धुनी माझ्या मस्तिष्कात जर गेली, अरे इंद्रिय गळून पडते, वासना गळून पडते, षडविकार नष्ट होते. एवढी शक्ती तुझ्या नाम चिंतनामध्ये आहे. म्हणून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री नाथ नारायण वासुदेवा. म्हणून देवानं कोणाची बाजू धरली? पांडवाची. सातही दिली पांडवा, हो सातही दिली पांडवा, शासन केली कौरवाला, शासन केली कौरवाला. सांगितली गीता अर्जुनाला, कुठं? रणांगणावर सांगितलं. दोघं एकामेका पुढे असताना पार्थाला मनाची तयारी करण्याकरता आणि त्याच्या मनात असणारी मोह आसक्ती ही दूर करण्यासाठी, मनाची तयारी प्रबळ करण्यासाठी भगवान गोपाल कृष्णानं हे बोधामृत पाडलं पार्थाला. त्याच्यामुळे पार्थ लढण्यासाठी तयार झाला, नाही तर ऐकायला तयार नव्हता. म्हणून
सांगितली गीता अर्जुनाला गवाई ग सांगितली गीता अर्जुनाला बयाला ग घरी आला ग हरी आला ग नंदाचा नांदला बयाला ग नंदाचा नांदला बयाला ग नंदाचा नांदला. आता एवढं जे आतापर्यंत सांगत आलो हे आपल्या जीवनावर आहे आणि प्रवृत्ती आणि निवृत्तीचा हा मेळा आहे. आणि गोपाल काला झाला कुठं गोकुळात. आणि गोकुळ कोणतं कोणतं तिकडलं द्वारका कुठं कोणी पाहिली का सांगा खरी द्वारका कृष्ण सखा अंतरा तुम्ही तारका कोणी पाहिली का देवही द्वारका कृष्ण स्वतःला तुम्ही तारका कृष्ण स्वतःला तुम्ही तारका. कौरव त्याच्याजवळ देव आहे लक्षात घ्या. पांडवापाशी बी भगवंत आहे कौरवापाशी बी आहे पण कशा करता आहे कोण कसं वागते कसं कर्म करते हे पाहत आहे देव. चांगलं त्यानं केला हा ते त्याला आवडते आणि वाईट जर विचार केले तर त्याला आवडत नाही. आणि त्याला सगळ्याला सारखं समजावून पाहिजे पण कोणी ऐकते कोणी ऐकत नाही. त्याला नाही कोणी आपला निपारका त्याला नाही कोणी आपला निपारका कृष्ण स्वतःला तुम्ही तारका कृष्ण स्वतःला तुम्ही तारका कृष्ण स्वतःला कोणी पाहिली का सांगा कोणी पाहिली का सांगा देवा द्वारका कृष्णाचा नायकरा तुम्ही तारका कृष्णाचा नायकरा तुम्ही तारका कृष्णाचा नायकरा तुम्ही तारका. हा भगवंत रंगला रमला कुठे रमला संतांच्या काल्यात रंगला संतांच्या कीर्तनात रंगला हरिपाठात रंगला भजनात रंगला. हो आणि अशी कोणतीच जागा नाही ते पांडुरंग तिथे गेला नाही. हो कोण सांगते संत एकनाथ महाराज अवीर गुलान उधळी त्या नाथाच्या घरी नाथा घरी अभिरा दुलाल अभिरा दुलाल नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हलका उच्च जात निच्च जात असा भेद पांडुरंगाजवळ नाही. उंबरठ्याची कैसे शिव कोणी कोणी पायरीवर येऊ दे नाही हो मंदिराच्या इतका भेद या समाजात होता. हो उंबरठ्याची कैसे शिव आम्ही जातीहीन उंबरठ्याची कैसे शिव आम्ही जातीहीन. देवा आत येऊ शकत नाही पायरीवरून दर्शन घेतो कारण आम्हाला प्रवेश नाही आतमध्ये. मग तुला कसं पाहू तुझे कैसे पाहू त्यात आम्ही
वाटत नाही, कोणाला वाट पडत नाही, त्याच्यापेक्षा आम्ही हो पायरीची होऊ दंगा होऊन जाऊन भंग पायरीची होऊ दंगा गावो मेरा भंग नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग अभिया गुना नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग पांडुरंगानं मग सांगितलं की एक टप श्रीखंड्याच्या नावानं तिथं जाऊन एक टप एकनाथाच्या घरी चंदन घोटलं, साफसूफ करे काम केलं आणि कावडीनं पाणी भरलं. का भरलं कावडीनं पाणी माहित आहे? कारण एकनाथानं कावड गाढवाला पाहिजे. त्याचा अध्ययन करायचा. मूर्खातला मूर्ख माणूस असला तरी एकनाथाने त्याचा राग केला नाही, त्याला आपलं केलं. 100 वेळा थुंकणारा यौवन तरी त्याचा राग एकनाथाला आला नाही. हो, कितीतरी अपमान दांडा चौकडीनं करून पाहिला, पण तरी एकनाथ ढळले नाही, त्यांना राग आला नाही. म्हणून त्यांना म्हणतात शांती ब्रह्म एकनाथ. काय म्हणतात? शांती ब्रह्म एकनाथ. हे लक्षात घ्या. असे एकनाथ महाराजाच्या घरी म्हणून देवाला आवडली, हे भक्त आवडतात देवाला. आणि अशी भक्ती करणारे भक्त, हो, देवभाव विसरणारे, संपत्तीमध्ये न गुंतता, बाहेरच्या जगात न गुंतता, बाई बोलू नको छेडे, हे छेडे बाई काय तुझ्याकडे बाया पाहा लागल्या सगळ्या, माझ्याकडे कोणीच पाहत नाही, काय करा अशी काम करतो होतो. असं नाही करायचं, सगळ्याचं चित्त तिकडे जाते बोललं तर. म्हणजे लोकांच्या चालत्या गाडीची खिळी काढण्यासारखी होते ना. तुला वाटतं मी काहीच नाही केलं, पण मधात गोटा नको टाकू, हे टाकते गोपाल कृष्ण आहे त्याच्यात. ते गंमत करायला तुमचं लक्ष किती आहे, तिकडे ढळलं जातेच ना. बोलल्यावर कोण आलं की हे चित्त ढळण्याचं आहे, हे चित्त चोर आहे, चंचल आहे. आणि या चंचल चित्त चोराला आपल्याला धरायचं आहे. कुठे धरायचं आहे? जनाबाईने धरलं. धरला कसा माहित आहे? हे शब्द निघाला कानातून गेला, इथंच धरला. या डोळ्यातून पाहिलं ते सत्य काय मिथ्य काय हे पाहिलं, ते इथूनच इथं धरलं. आणि या नाशिकातून सुगंध घेतला, हो, आणि या मुखातून शुद्ध शाकाहार सात्विक आहार घेतला, मांसाहार नाही. आणि हे सर्व व्यवस्थित होतं. म्हणून देवाला जागा आवडली भक्ताच्या घरात देवाला. हो, आणि कुठं बसला? हृदया बंदी ठाणा केला, हृदया बंदी ठाणा केला, कोंडीला हृदय बंदी खाय, समजला?
कृष्णाचा जन्म कुठे झाला? बंदी खाण्यात. आता कृष्ण कुठं आहे? आहे की नाही? पण त्याला वसुदेवानं कुठं नेला? अरे मथुरेतून गोकुळाला नेला. काऊन? इथं अन्याय अनिती अत्याचार करणारा कौन? हाय मामा, सख्खा मामा कृष्णाचा. नंदाच्या घराला मजले गोकुळा. लक्षात घ्या. अरे पहिले कृष्ण बंदिवासात होता. ऐकून घ्या, समजून घ्या. जरा डोक्याची आडी काढा. कथेत मध्ये वाहून नका जाऊ. कथा सिद्धांतावर विचार करा, आत्मचिंतन करा. हो, बंदिवासात तुम्ही आधी बंदिवासातच जन्मलं प्रत्येक जण. आबातून कोणी पडला? कुठून आला? 9 महिने 9 दिवसाचा बंदिवास. हा जीव त्याच्यात गुदमरला होता आणि मग 9 महिने 9 दिवसानं या जगात आला. हो, दरवाजा उघडला आणि इकडे आला. जगात मग वसुदेवानं लगेच जन्म झाल्याबरोबर दरवाजे उघडले. हेवा दरवाजे. हे जन्म झाल्यावर डोळे उघडले, कान ऐकायला लागले, नाक गंध सांगते, जिव्हा रुची सांगते, त्वचा स्पर्श सांगते, शब्द स्पर्श रस रूप गंध पंच ज्ञानेंद्रिय. लक्षात आलं? हे सर्व दरवाजे उघडले. आणि यानं काय झालं माहित आहे? कृष्ण गोकुळाला गेला आणि योग माया घेऊन आले वसुदेव. मायेला घेऊन आले या घरा. लक्षात घ्या, कृष्ण गेला कुणीकडे? मग इथं कोण आला? माया आली रे. भजीची देवी माया हे माया किती रुपयानं आली? अहो 1 2 3 4 7 अहो 1 2 3 ओ माया ही माया आली इंद्रियातून. कुठून आली? जन्म झाला, कृष्ण गोकुळात गेला आणि इथं डोळ्यातून माया, कानातून माया, नाकातून माया, मुखातून माया आणि सर्व मायेनं कहर करून टाकला. आणि इथं बुद्धीने नाचवलं. काही डोकं काम करायला लागलं नाही. त्याच्यात मोबाईलनं जास्त नाचवलं. टीव्हीनं आणि मोबाईलनं कहरच करून टाकला. एवढं नाचवलं की एवढाच माणूस गर्क झाला की त्याला भान नाही इकडे कोण आवाज येते, काय झालं. मी तर म्हणतो या मोबाईल जो पाहत आहे तिथं चोराला पक्का माहित आहे, चोरी करायला हरकत नाही. ते इकडे पाहतच इकडे होते चोरी. ऐकले
हा चोरी करून गेला कोण आला गेला बाकी बसला लपून कोण आला गेला बसला लपून कोणावर मोर बसले बाई लपून कोणावर मोर बसले बाई लपून कंकल राधे रतन कपूना कंकल राधे रतन कपूना तेरा मोर बसले बाई कपूना तेरा मोर बसले बाई कपूना तेरा मोर बसले बाई कपूना वसुदेवानं कृष्णाला कुठे घेतलं होतं खांद्या कडीवर आता कृष्ण कुठं आहे आता कुठं आहे वसुदेव कोण आहे श्वास हा श्वास हा वसुदेव आहे येत आहे आणि जात आहे आणि याच्या डोक्यावर श्वासाच्या भगवान गोपाल कृष्ण चैतन्य संचार करत आहे पण याचा रस्ता कुणीकडे आहे पाठीमागून आणि इकडून सामना करावा लागते हे मायावी पाठ हे जमू देत नाही हे जमू देत नाही ध्यान करू देत नाही जप करू देत नाही माळ घेतली तरी जमत नाही डोळे लावले तरी फुट नसते काय करा आहे की नाही दही दुधाचा भरला घडा इथं आडवा आला गलंगडा आडवा येते मारला खडा हे कोणतं हे बाहेरचा हे खडा नाव आहे हे वाणी या वाणीतून असा शब्द मारला की हृदय न लागला हृदयाला लागल्याबरोबर डोळ्यातून पाणी निघालं अंगात रक्त आहे इथून पाणी निघते रक्त काऊन नाही निघत निघते पाणीच निघते पण त्या हृदयाला हळवं हृदय आहे या हृदयाला खडा मारला या वाणीचा भगवान गोपाल कृष्णानं आणि डोळ्यातून अश्रुधारा लागल्या ते इकडला खडा नाव आहे खडा मारला बाहेरचा नाव आहे अजूनही डोक्यात उजेड पडला पाहिजे तुमच्या म्हणून भगवंत आध्यात्मिक अनुसंधान शक्तीपीठ सिद्धांत स्वरूपावर आपल्या सर्व सामान्याचं अज्ञान भ्रम दूर करण्यासाठी अवतीर्ण झालेला आहे इथं मलकुजीच्या या कार्यक्षेत्रात भगवंत दुग्ध शर्करा योगाला दुधात साखर पडलेली आहे दोन कार्यक्रम वाढले इथं पंढरी तयार होते मलकुजीच्या कार्यक्रमाला आणि आजही लहान पंढरी भगवंताची आहे मोठी पंढरी मलकुजीची आहे पहिले भगवंताची मोठी पंढरी होती सुरुवातीला 5-7 वर्ष मग हे पाहून आपोआप प्रेरणा झाली गावाच्या लोकांना आता इतका मेळावा इतकी जत्रा आता इतका फार वैभव याही पेक्षा जास्त झालं याला कारण कोण घडलं भगवंत इथं आला नसता त्या लोकांनी चेतना झाली नसती बाहेरगावचे लोक येऊन इथं काला करतात हो आणि आपला देव पहिले 150-200 लोक राहिले मी पहिले आलो इथं 200-300 लोकांच्या वर राहिले हो आणि या दरबारात एवढा पेंडाल मंडप काला असा नव्हता भगवंताचा काला सुरू झाला की मलकोजीला चेतना आली आणि मलकोजीने सगळ्याला आता प्रेरणा दिली आणि सगळा काला या ठिकाणी झाला भगवंत आणि मलकोजीचा हो कोणाचा काला भगवंत आणि मलकोजीचा हो भरले राज भरले भाव राजा भाव भंगीने भरले भाव राजा आज भगवंत कुठे मलकोजी संग आला भगवंत माझा मलकोजी संग आला भगवंत माझा मलकोजी संग आला भगवंत माझा
थोडक्यात घ्यायचा आहे. लंबी डबल घेतलं की टाइम जाते. आणि इकडे टाइम झाला सगळ्याला वाटायला लागलं की आता लई लांबोची वाटते. मग तुमचा तर सगळ्याला दिसते ते बाई चालली ती बाई चालली. मग उठतही नाही. बसायचं कसं असे काही असेल बाबा काही सांगता येत नाही. सगळे सारखे नाही आहे. घटाघटाचे रूपागणे प्रत्येकाचे दैव वेगळे. काही सांगता येत नाही. कशा करता आले दोन्ही संत इथं. भक्ताचा उद्धार करण्याची आला. गावाचा उद्धार करण्याची आला. हा संताचा काला घोडा करुणिया संताचा काला. मलकोरी संगया भगवंत माला. मलकोरी संगया भगवंत माला. भाव भक्ती अहो गावाचा काया पालक होते. लक्षात घ्या. संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. अरे भगवंत इथे याव नाही आणि या गावात दुधात साखर पडाव नाही आणि गाववाल्याला काय कमी नाही. रोज मजुरी पाणी अन्न निवारा घर दार. 89 सालाच्या नंतर गावात मी चेतना आलेली आहे हे विसरू नका. आणि कोणाची चेतना मलकुजीनं आली. पुन्हा या भगवंताने म्हणलं तू ये. माझी ड्युटी खतम झाली आता तू या गावात ये आणि या गावातलं जेवढं दुःख आहे या गावात जेवढं काही दैन्य आहे हे सर्व हरण करून टाक. त्या लोणीहून भगवंत इथं आले. हो भामले पहा किती भाग्यवंत. भाम गावा हे खरे भाग्यवंत. ओ भाम गावा हे खरे भाग्यवंत. हे अजंती वरून आले मलकोरी संत. अजंती वरून आले मलकोरी संत. आमचं एवढंच काम आहे. संताचा काला गोड करायचा आहे. ते जुनं नाही काहीतरी नवीन तुम्हाला काल्यामध्ये सांगायचं आहे. साक्षी भगवंत माझी रस ताजा. हो साक्षी भगवंत माझी रस ताजा. भगवंत भाव भक्ती संत मलकोजी महाराज की जय. सद्गुरु भगवंत महाराज की जय. संत सेवालाल महाराज की जय. सगळ्याचा काला इथंच आहे. सेवालाल इथं, मलकोजी इथं, भगवंत इथं आहे की नाही. आणि बारलिंगी भांगले सगळं इथंच वाढा लागला. याला कारण काय? हे भाग्यवंत गाव आहे. ह्याच्यात संतांची कृपा आहे या गावाला. म्हणून हे सर्व संत जन या ठिकाणी येत आहे आणि हा काला आनंदानं झाला पाहिजे यासाठी एकमेका सहाय्य करू, अवघे धरू. मनातले कलह बाजूला सारून मतभेद द्वैत
दैत्य दूर करून अद्वैत भावनेनं भगवंताची भक्ती केली तर आनंदच आनंद आहे. जिकडे तिकडे आनंद. किती सांगू कोणाला किती सांगू सांगू कोणाला आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद नाचू खेळू चला रंग खेळू चला खेळू चला रंग खेळू चला आज आनंदी आनंद आज आनंदी गाडी गाडी किती पुढे न्यायची आहे. कारण वेळ मला जरा किती वाजले मला काही भान नाही राहत. घड्याकडे मी पाहतच नाही. हा किती 2 किती वेळ आहे तुमचा. किती वेळ हा 10 मिनिट. बर तोपर्यंत गोविंद बोलो हरी बोलो हरि गोपाल आता देव कुठं आहे. बसू दे नको कोणा कुठं बाबा कुठं आहे देव. देव दिसतच नाही ना. हो देव देव म्हणती कोणा भूक लागली नयना देव देव म्हणते कोणा भूक लागली नयना चहू बाजूनिया बघतो देव पाहता दिसेना चहू बाजूनिया बघतो देव पाहता दिसेना म्हणून या मागे फिरलो. मागे म्हणजे पाठीच्या मनक्यातून इकडे इकडे नाही. पाठीच्या मागे नाही. मी तुझ्या पाठीशी आहे. भगवान गोपाल कृष्ण आहे पाठीशी. चैतन्य चेतना देणारे योगेश्वर. म्हणून या मागे फिरलो पावी शिरलो. म्हणून या मागे फिरलो पावी शिरलो मंदिराची सेवा झाली मंदिरात नाही दिसला सावरा उडारी. मंदिरात नाही दिसला सावरा उडारी. सावरा मुरारी माझा सावरा मुरारी सावरा मुरारी माझा सावरा मुरारी. मंदिरात नाही दिसला मंदिरात नाही दिसला सावरा मुरारी मंदिरात नाही दिसला सावरा मुरारी. गोपाल कृष्ण भगवान की जय. मान्यवर लोक ज्यांना आपण निमंत्रित केलं ते आपल्या या परिसरात यवतमाळ जिल्ह्याचे या जिल्ह्यातलं कार्य करण्याकरता आमदार पाहिजे. कोण पाहिजे. आमदार. आणि मोठं वरचं काम करून घ्यायला कोण पाहिजे. खासदार. आणि आपलं खासदार वर आहे मेंदू. हे खासदार आहे आणि हे 2 आमदार आहे. हे 2 हे मुख आमदार. आणि ब्रह्मांडात इथं जे बसून आहे ते आहे खासदार. आणि खासदार आणि आमदार या जिल्ह्याला आपल्याला सुसज्ज करण्याकरता आणि अभयदान देण्याकरता आपल्या जिल्ह्याचे यवतमाळ जिल्ह्याचे आमदार आमचे भाऊसाहेब
बाळासाहेब मागूळकर या ठिकाणी पदार्पण झालेलं आहे. बऱ्याच वर्षाआधी बाळासाहेब या ठिकाणी आले होते. एक वेळ आले होते. बरेच वर्ष झाले त्यावेळेला आले होते आणि बऱ्याच वर्षानं काही तप केले आणि आता भगवंताचा तिसरा तप होईल, तपोत्सव सोहळा. या तपात बाळासाहेब या ठिकाणी आले, त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचं टाळ्याचा गजरात स्वागत करतो. गोपाल कृष्ण काय नियोजन काय, कारण काला लवकरच उरकणार आहे. आपण आतापर्यंत काल्यापर्यंत आणून टेकवलं, हे काला राहिला होता सगुणाचा, पण निर्गुणाचा काला झाला.